चला तर मग आपले स्वादसूत्राचे जे प्रॉडक्ट्स आहेत तुम्हाला माहीतच आहेत. तर आपण आलेलो आहे एका शेतकरी काकांकडे, ज्यासाठी आपल्याला पावडर बनवायची होती. तर त्यासाठी आपण आलेलो होतो रॉ मटेरियलसाठी. तर त्यांची शेती पाहिल्यावर खरंच वाटलं, खूप छान पद्धतीने नियोजन त्यांनी केलेलं आहे. तर एकी साईडला शेवग्याची झाडं लावल्यात त्यांनी, त्यांच्यामधनं शेंगांचं उत्पादन घेऊन पाल्याचं पण उत्पादन घेतात. तसेच पूर्ण कडेने सगळं केळी लावलेली. ती केळी केरळची असून ती मेन म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने केलेली सोनकेळी आहेत. आणि हे म्हणजे हिमाचलचं सफरचंदाचं झाड आहे, ते सुद्धा त्यांनी इथे लावून सुद्धा त्याच्यापासून सुद्धा त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. खूप छान वाटलं. आणि असे 2 सफरचंदांमध्ये त्यांनी आपल्याकडे असलेले वांगे ते पण लावून त्याचं पण उत्पादन घेतात ते, किंवा मध्ये जो आहे तो त्यांनी भात टाकलेला आहे, पेरलेला आहे. तर डीप इरिगेशनने त्यांनी सगळं पाण्याचे सिस्टमॅटिक केलेलं आहे. तर छान असं अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी शेती केली तर नक्कीच छान शेती होऊ शकते. तर छान काकांनी केलेलं उत्तम असं मस्त वाटलं. तर हे सफरचंदाचं चुकून राहिलेलं फळ होतं. तर बघा, हे छान असं फळ आलेलं आहे. तर आपल्याकडे येत नाही, तर उष्ण भाग असून सुद्धा तरी पण हे त्यांनी बसवलं, आणि ते पण ऑर्गॅनिक पद्धतीने, कोणतेच पेस्टिसाईड वापरलेलं नाही आहे. तर छान असं मस्त वाटलं. तर आपण पण जी मोरिंगा पावडर बनवते ती पण ऑर्गॅनिक पाल्याचे असणारे, त्याच पाल्यापासून बनवते. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की DM करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.